महाराष्ट्राच्या तमाम हिंदू बंधू भगिनींना जय महाराष्ट्र। आज आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विद्यमान परिस्थितीत आहेत। या माणसाने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी सर्वात मोठा काम करण्याचा निर्धार आपल्या मनात पक्का करून घेतलेला आहे। महाराष्ट्रात कोणत्याही गोरगरीब माणसाची समस्या असेल ती समस्या सोडण्यासाठी हा माणूस नेहमी तत्परपणे काम करत असतो। कुठेहीच कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही, अडथळत नाही, कोणाला घाबरत नाही आणि फक्त मदत करायची हाच उद्देश या माणसाच्या डोक्यामध्ये आहे। म्हणून असं वाटतं की या माणसासारखे जर परत आपल्याकडे 50-60 आमदार राहिले असतील तर महाराष्ट्राचा विकास हा 100% झाल्याशिवाय राहणार नाही। हा एकटा माणूस एकनाथ संभाजी शिंदे हे नाव साधारण नाही आहे। या माणसाने महाराष्ट्राचा इतिहासात पूर्ण कायापालट केलेला आहे। एकनाथ संभाजी शिंदे साहेब हे खूप भयानक पद्धतीने या राज्याच्या विकासासाठी नेहमी तत्परपणे काम करत आहेत। गोरगरिबांसाठी धावणारा माणूस, शेतकऱ्यांसाठी धावणारा माणूस, कर्जबाजारी असतील त्यांच्यासाठी मदत करणारा माणूस, कुठे काही घटना घडली त्या घटनेसाठी तत्परपणे पोहोचणारा असा हा माणूस आहे। म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना सांगू इच्छितो की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहा, एकनाथ शिंदे साहेबांना नेहमी मदत करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासघात होईल असं काम करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।